नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत कॉर्नचे थालीपीठ। खूपच पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तेच थालीपीठ खाऊन कंटाळा येतो, तर आज जरा वेगळ्या पद्धतीचे थालीपीठ पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कणीस घेतलेले आहेत मी, 2 ते 3 मोठे कणीस आहेत, त्याचे पूर्ण दाणे मी काढून घेतलेले आहेत। आता ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। कोवळे कणीस आहेत, त्यामुळे एकदम पेस्ट बनवायची आहे। पोहे घ्यायचे आहेत, पोह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भिजू घालायचे आहे। 5 मिनिट भिजू घालायचे आहेत पोहे। आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता। बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील तुम्ही त्या भाज्या यामध्ये घालू शकता। कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे पेस्ट। यामध्ये थोडेसे धने घातलेले आहेत आणि जिरे। पेस्ट याची बनवून घेतलेली आहे। पाणी न घालताच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण की मका आपली कोवळी असल्यामुळे पेस्ट एकदम पातळ झालेली आहे, त्यामुळे पाण्याची गरज सहसा पडत नाही। जर पडलीच तर तुम्ही घालू शकता। आता पोहे घालायचे आहे, पोह्यामुळे आपले थालीपीठ खुसखुशीत होतात। बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, मीठ, आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। पाणी न घालताच हे पीठ छान मळलं जातं। पीठ जर लागत असेल तर तुम्ही घालू शकता अजून। मळून आपलं पीठ झालेलं आहे। आता आपल्याला याचे थालीपीठ बनवायचे आहे। त्या अगोदर थालीपीठ बनवण्यासाठी आज आपण कढी बनवणार आहोत। चटणी सोबत पण छान लागतात, पण आज आपण कढी बनवणार आहोत। कढी बनवण्यासाठी दही घ्यायचं आहे। थोडंसं त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट, मीठ, थोडीशी साखर बारीक करून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे। जिरे, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, मेथीचे दाणे घातलेले आहेत थोडेसे। हळद आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर। आपली कढी तयार आहे। आता आपण थालीपीठ बनवून घेऊया। थालीपीठसाठी एक कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला थालीपीठ थापवायचे आहे। छोटे छोटे थालीपीठ थापू शकता, किंवा मोठे आवडत असेल तर मोठे पण थापू शकता। अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे।
खूप टेस्टी लागतात हे थालीपीठ. 30 थालीपीठ खाऊन कंटाळा येतो. थोडंसं वेगळं काहीतरी. तवा आपला तापलेला आहे. आता यावर टाकायचं आहे. तेल टाकायचं आहे. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. काहीच वेळ लागत नाही थालीपीठ बनवायला. अगदी थोड्या वेळामध्ये हे थालीपीठ बनवून तयार होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात. बघू शकता, खूप छान असे थालीपीठ आपले तयार आहेत. त्यासोबत कढी खूप छान लागते. दही आवडत असेल तर दह्यासोबत पण थालीपीठ तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीचे थालीपीठ आपले तयार आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.